नमस्कार. गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे. आजची ठळक बातमी. नया अकोला येथे उसळला भीमसागर. महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धाभूमीवर भाविकांचा जनसागर. नया अकोला, अमरावती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नया अकोला येथील पवित्र अस्थिस्मारकावर आज निळ्या सागरासारखा जनावेग उसळला. पहाटेपासूनच बुद्धम शरणम गच्छामीच्या निनादाने, हातातील निळ्या ध्वजांनी आणि भाविकांच्या अनुशासनबद्ध रांगांनी संपूर्ण परिसर आंबेडकरी चेतनेने भारून गेला. राज्याच्या माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून सलग 3ऱ्या वर्षी आयोजित अभिवादन यात्रेला यंदा विलक्षण प्रतिसाद लाभला. या यात्रेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री व खासदार मुकुल वासनिक यांनी नया अकोला येथील ही यात्रा केवळ श्रद्धांजलीचा सोहळा नाही, तर आंबेडकरी चळवळीच्या नव्या जागृतीची ओळख आहे, असे सांगत डॉक्टर आंबेडकरांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा गौरव केला. स्मारकाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अधिकृत मान्यतेसाठी दीर्घकालीन आराखड्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात्रेला खासदार बळवंत वानखडे, माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, माजी आमदार, विविध संघटनांचे नेते आणि हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते. डॉक्टर आंबेडकरांच्या अस्थी जतन असलेल्या या भूमीचे शासकीय नोंदणीसह अधिकृत स्मारक म्हणून दर्जा मिळावा, स्मारकाचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी एकमुखी लोकमागणी आज सर्व स्तरांतून समोर आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही या मागणीच्या पाठपुराव्यासाठी ठाम भूमिका मांडली. या अभिवादन यात्रेचे विशेष आकर्षण ठरलेले आंबेडकरी ग्रंथदालन भाविकांना मोठ्या प्रमाणात आकृष्ट करत होते. श्रद्धांजलीसोबतच संविधान, सामाजिक परिवर्तन, बुद्ध आंबेडकरी विचार, चळवळीचा इतिहास यावरील पुस्तके विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचाल तर वाचाल या संदेशाला तरुण पिढीने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले. भावनेने, विचारांनी आणि निष्ठेने भारलेली आजची यात्रा नया अकोला येथील श्रद्धाभूमीवर केवळ सोहळा नव्हे, तर नव्या आंबेडकरी पिढीच्या जागृतीची घोषणा ठरली. ताज्या नवीन घडामोडीकरिता गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. खाली सयाजी खोबराकडे यांनी 9 डिसेंबर रोजी आमच्या 25 शिल्पयाजवळ जे मोकळी जागा होती तिथे अस्थी परत आली. त्या अस्थीपासून बरेचसे वर्षापर्यंत आम्ही जागा जशी तिच्या पाठ करत होतो. नंतर ती अस्थी विहारचं सण करत आलं की काहीतरी लिडर लोकांना सांगितलं द्यावं. कोणी ते लिडर लोक येत गेले त्यांना प्रत्येक वेळ सांगितलेलं, पण कोणी काही दखल घेतली नाही. असं गौरीसाहेब आले, आठवले आले, अजून प्रकाश आंबेडकर येऊन गेले. इथे सर्व लोकांना सांगितलं, पण त्यांनी कोणी अशी दखल घेतली नाही. मग इथे आमच्या यशोमती ठाकूर साहेब आले आमदारजी, तेव्हापासून त्यांनी जर हे प्रकरण उचलून घेतलं होतं. त्यामुळे हे जसं उजाड झालं सेलिब्रेट नाही होतं आमच्यात, नाही तर हे काही माहीत नव्हतं कोणाला. बस एवढीच माहिती आहे. सुनीता भीमराव गजबे. माझं लग्न जागा होती मोकळी. मग लोकांना विचारलं आपण काय करत याचं. मग त्या लोकांनी अशी गोळा केले, लोक त्यांनी अशी गोळा करून सोन्याबा विचारपूस केली. मग त्यांनी तिथं ते जागा होती, त्या जागेमध्ये तिथे हे घेतला कांद्या, त्याच्यामध्ये अस्थी ठेवली. त्याच्यावर असं पहिलं मातीचंच बांधलं होतं गड्डा करून, नंतर आता थोडं स्मारक बांधलं. हे त्यांनी आपल्या साहित्यात लिहिलं. पशुपक्षाची यवनी दयाची, पशुपक्षाची यवनी दयाची, कलाय बाबा आम्हाला आजरावर ठेवण्याची.